20% कमीत कमी. नाही नाही नाही, मी काय म्हणतो, तुमची कॅपॅसिटी काय आहे हे मला पूर्ण समजली. म्हणून मी काय म्हणतो की शेवटचा दिवस म्हणजे ज्या दिवशी इलेक्शन होईल आणि काउंटिंग होईल, मी लढलो कसा, मी पडलो याच्यात मला हे नाही आहे, पण मी प्रॉपर मार्गानं प्रचार केला, प्रॉपर माणसं माझ्यासोबत होते, याचा मला आनंद आहे ना सर. नाही ते तो तर काही विषयच नाही. हां. आणि कसं आहे सर माहित आहे का की आज बऱ्याचशा लोकांचा आजही म्हणजे माझ्यावर 100% विश्वास आहे. नाही नाही नाही, लढवया माणसं आहे तुम्ही सर. तेवढं त्या लोकांसाठी आपण म्हणजे आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं सगळ्या गोष्टी आपण केलेल्या नाही, आहेत. नाही. आजही आपण करतो आहोत. तुम्ही माझ्या सोबत असले की मला अमरावती बोर्ड अंतर्गत किती ज्युनियर कॉलेज आहेत ते सगळी माहिती सगळे डिटेल्स पाचही जिल्ह्याची माहिती भेटते. मुख्याध्यापकाचे नंबर सगळं आपल्याला भेटल. बस हे झालं बोर्डाबाबत. त्यानंतर तुम्ही विद्यापीठात, विद्यापीठाचंही सगळं रेकॉर्ड आपल्याजवळ येते. बस आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तिकडे आलो ना सर, मला मी तुम्हाला हे सगळं रेकॉर्ड काढून देतो. बस तिथं हे करणार आहेत ना, कॉन्टॅक्ट करायसाठी जे करून राहिले आहेत. सध्या टीचरचं नाव आणि त्याचा व्हॉट्सअप नंबर बिलकुल ते सगळं आपल्याला भेटून जाईल. हो, माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा त्यांचे नंबर भेटले की मग तिथल्या टीचर लोकांचे नंबर भेटतेच. मला काय म्हणायचं आहे सर, संजय एरंडे साहेब बोर्डात होते, संजय एरंडे साहेब विद्यापीठात होते. त्यांच्यावर काय संकट आली, त्यांनी कशी फेस केली, हायकोर्टात कसे गेले, कसे जिंकले, ह्या सगळ्या गोष्टी लोक ऑब्झर्व करत असतात ना सर. हो मग मग सगळंच करते लोक. काय म्हणजे विद्यापीठात काय अनेक लोकांनी काय नोकऱ्या केल्या नाहीत काय? बरेच जण विद्यापीठातले आताही मला फोन करते ना, तर तेच विचारते, अरे यार म्हणजे सुप्रीम कोर्टात शासनाची केस दाखल नाही होत म्हणे, अजून काय पाहिजे? हो, कशी नाही होत म्हणलं, ते शासनाला विचारा, मला काय माहिती. आता जज तर मी मॅनेज नाही केले बुवा म्हणलं. सुप्रीम कोर्टाचे 2 जज होते, बरोबर, डबल बेंचला केस होती ना. हो, एवढी मोठी अवकात तर माझी नक्कीच नव्हती म्हणलं. नाही हे पहा, 4 वर्षापासून पेन्शन नाही भेटली, तो काय करणार आहे म्हणले. नाही बरोबर आहे, असं ते सगळं लोकांच्या लक्षात आहे की. बरोबर. मी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आलो ना सर, भेटतो मी तुम्हाला. आणि ते बोर्डाचे विद्यापीठाचे जे सगळे मोबाईल नंबर आहेत की नाही, नाव, मोबाईल नंबर, शाळा, नाही, सप्टेंबर मध्ये तुम्ही तुमच्या कामानिमित्त यान का नाही, तर 4-5 दिवस तुम्ही माझ्याकडे राहा. हो ते तुम्ही 4-5 दिवस माझ्याकडे राहिले तर दे ऑल नंबर्स आर, जे मोबाईल नंबर आहेत ते आपण तुम्हाला देतो. आणि मग प्रत्यक्ष आपण 1 ऑक्टोबर नंतर मग ते भेटायला मग भेटायला जाऊ आपण. चालतंय, काय चलो ठीक आहे. हो सर, एवढं सहकार्य असू दे. आता बिलकुल हे युद्ध माझं एकट्याचं नाही आहे. नाही या युद्धामध्ये अनेक लोकांना आहुती टाकायची आहे. हो, त्याच्यात तुम्हाला महत्वाची तुमची पहिली आहुती आहे. बरं, चालेल ना सर, काहीच प्रॉब्लेम नाही. जय महाराष्ट्र.